मॉर्निंग मैत्रिणी, शुभ सकाळ सर्वांना. आता वाजलेत मैत्रिणी 9 वाजलेत. मी घेतली देवपूजा करायला. मला झाली सर्दी नुसतं. तुम्हाला आजचा दिवस छान जावं मैत्रिणी, आनंदाचा जावो. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम गणपती नमः. वक्रतुंड महाकाये सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. एकदन्ताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय गणेशाय धीमहि. याच्याने फुलाने ना मैत्रिणी इतकी अशी बारीक चिलटा आलीत ना. ओम नमः शिवाय, शिवशंभो, हर हर महादेव. मैत्रिणी, मी आज तुम्हाला थोडी माहिती सांगते. आता मला वेळ नाही तेवढा. आपण मैत्रिणी नारळ हे लावतोच ना आपण ह्याला पूजा मांडणी करताना. तर त्याच्यामध्ये मैत्रिणी कुणाचं नारळ असं हलकं होतंय. मला माहिती मी ऐकून सांगायली बरं का, मी काय मनाने सांग नाही. कुणाचं असं कलशावर ठेवलेलं नारळ असं वजनानं हलकं होतंय. जर हलकं झालं तर चांगलं आहे मैत्रिणी. जेवढी तुमच्या हे जे विश्वातली निगेटिव्ह एनर्जी असते का तेवढं ते नारळ खेचून घेतंय. त्याच्यामुळं ते नारळ हलकं होतंय असं म्हणते. त्याच्यामुळं आणि ते नारळ मैत्रिणी तुम्ही म्हणजे दुसऱ्या आपण पहिल्यांदा नारळ ठेवलं ना डबल काय बाय काय करतात तेच नारळ डबल ठेवतात. तसं बिलकुल ठेवायचं नाही मैत्रिणी. ते नारळ काढून टाकायचं आणि दुकानात जाऊन नवीन फ्रेश नारळ घेऊन यायचं. ते नारळ तुम्ही भाजीत ह्याच्यात कशात पण वापरू शकतात मैत्रिणी. त्याचा काही म्हणजे वाळलेल्या नारळाचा काही फरक पडत नाही. फक्त ते नारळनं डबल का वापरायचं नाही, ते चांगलं नाही मैत्रिणी. डबल वापरा. नवीन नारळ आणायचं आणि नवीन कलश मांडायचा. आणि जर समजा मैत्रिणी कुणाचे नारळ असे मधून कोंब फुटते तर काही जणांना काय वाटतंय आपलं नारळ म्हणजे काय घरावर विघ्न येते का काय की. तर तसं काहीच नाही मैत्रिणी. उलट इतकं शुभ मानलं जाते नारळ उगवणं हे आपल्या ह्याच्यामध्ये कलशामध्ये. त्याचं खूप महत्त्व आहे. फक्त ते नारळ मैत्रिणी तुम्ही फोडून खायचं नाही. ते जर नारळ फोडून खाल्लं ना खूप त्याची वाईट म्हणजे त्याचे दोष लागते तुम्हाला. ते म्हणजे एक जीवच असतंय ना. असं जीव म्हणजे असं कोंब धरलेलं नारळ कधीच फोडून खायचं नाही. तुम्ही म्हणताल आता ते वेस्टच कसं घाला, तसं करायचं नाही मैत्रिणी. कुंडीत कशात पण ते लावायचं. आणि ते लावल्यानंतर मैत्रिणी थोडे दिवस म्हणजे तुम्हाला जर स्पेस असेल घरामध्ये तर तुम्ही लावू शकतात. किंवा मग कुठं आश्रमात कुठंही असं बगीच्यामध्ये असं देऊन टाकायचं. ते नारळ फेकून द्यायचं नाही, अजिबात फेकून द्यायचं नाही. ते नारळ खूप शुभ आहे. तसं जर झालं ना तुमच्या घरामध्ये तसं नारळ येणं. आपण काय म्हणतात बाई काय होईल तसं घ्यायचं नाही डबल नारळ मैत्रिणी. मलाही माहीत नव्हतं. मी इतके दिवस घेत होते पण मी आता अजिबात घेणार नाही. मला काय म्हणजे नारळ एवढे येतात ना आमच्या इकडं कधी कधी सत्कार म्हणजे कुठं देवाला ह्याला गेले तर ते पण नारळ घ्यायचं नाही मैत्रिणी. प्रत्येक पूजेच्या वेळेस न फ्रेशच नारळ घ्यायचं. त्याच्यात सगळी विश्वाची निगेटिव्ह एनर्जी गोळा होतीये. तुमच्या घरावरचं विघ्न टळतंय. त्याच्यामुळं नारळ ठेवावं. सुख समृद्धी येते त्याच्या पायी. ओम नमः शिवाय, शिवशंभो. चला मैत्रिणी, आता गंध लावला अष्टगंध. अत्तर तर नाही आहे माझ्याकडं, आणायचं आहे अत्तर मला. आता होतं माझ्याकडं पण कुठं गेलं की. नमः शिवाय, शिवशंभो, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि हे श्रावण महिना आहे मैत्रिणी. आणि महिना करावा असं काही नाही मैत्रिणी. श्रावण महिना श्रद्धेचा भाग आहे. आपल्या कुणाला सहन होते, कुणाला होत नाहीत. कुणाचं आरोग्य बिघडतंय.
ते ह्याला ताकद लागते मैत्रिणी, उपास पण करायला. विकनेस येतंय त्याच्याने. त्याच्यापेक्षा मैत्रिणी कोणताही ग्रंथ वाचा तुम्ही घरामध्ये. ह्या महिन्यामध्ये मैत्रिणी नवनाथ पारायण करा. नवनाथाचे 14 अध्याय घ्यायची मैत्रिणी, 14 किंवा मग 15 अध्याय घ्यायची. 9 दिवस करायचं. रोज एक अध्याय घ्यायचा, कारण अध्याय इतके मोठे मोठे आहेत ना त्याच्यातले. किंवा मग शिवलीलामृत करा मैत्रिणी. ह्या दिवसात शिवलीलामृताचं पारायण केलेलं श्रावण महिन्यात खूप शुभ राहते. देवाला सुद्धा तुम्हाला जायची गरज नाही मैत्रिणी. पण सोमवारी हे शिवमुठ हे व्हायला आपण जातातच देवाला. पण ह्या महिन्याचं इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र महिना मानला जाते. ह्या महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं देवदेव करायचं, नामस्मरण करायचं. कुणाबद्दल वाईट इच्छा ठेवायची नाही आपल्या ह्याच्यामध्ये. चला तर मैत्रिणी, आता आरती घेऊत आपण. तुम्हाला मी बरीच माहिती सांगितली मैत्रिणी. मला जेवढी आली माझ्याकडं तेवढी मी तुम्हाला सांगितली. मलाही माहीत नव्हतं इतक्या दिवस मी रियूज करायची नारळ, पण ते आता मी करणार नाही इथून पुढे. तर लक्ष्मीच्या सणाला सुद्धा कलश स्थापना करावी लागते. आधी कलश स्थापना आणि नंतर मग लक्ष्म्या बसवायला सुरू असतात. त्यासाठी आधी फ्रेश नारळ आणून ठेवायचे. आरती करूत मैत्रिणी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची, कंठी झळके गळा शोभे मानुता फळांची, जय देव रत्न खचित हरातच गौरी कुमरा चंदनाची, कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा, रुंजंती नुपुरे चरणी घागरिया, जय देव लंबोदर पिताम फणीवर वंदना, सरळ सोंड रुंड त्रिनयना, दास रामाचा वटपाय सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव घालीन लोटांगण वंदिन, डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेम आलिंगन आनंद पूजन, भावे वाळीन म्हणे नाम, त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्याधरम त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रियाणां विद्यात्मनां प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकल परस्मै अच्युतं केशवं राम नारायण हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच इति कर्तृष्टाभ्यां नमः. ओम नमो. चला मैत्रिणींनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. माझी माहिती जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि इतरांना पण सांगा मैत्रिणींनो. किती छान वाटतंय घट मांडला ना, आणि त्याच्यातलं पाणी मैत्रिणींनो कुंड्याला टाकून द्यायचं. ओम नमो